महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका 15 तारखेला झाल्या, 16ला निकाल लागले आणि मुंबई पुण्यासहित जवळजवळ 24-25 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महापौर होतील. काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर नाही झाला तरी सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी असेल तिथे महायुतीचा महापौर होईल. अशी एक खूप चांगली स्थिती नगरपालिकेच्या नंतर महानगरपालिकेची निर्माण झाली. कोल्हापुरात पार गोपाळराव माने, स्वर्गीय सुभाष वोरा, स्वर्गीय बाबा देसाई पासून कोल्हापूरकरांपासून खूप नावं अशी आहेत की ज्यांनी ज्या काळात भारतीय जनता पार्टीला आपल्या घरामध्ये पिशवी खेळायला टांगू द्यायला सुद्धा लोक तयार नव्हते. बाबा तो समोरचा विरोधी पक्षवाला आम्हाला त्रास देईल. अशा काळामध्ये ह्या सगळ्यांनी काम करत आता अगदी आमच्या महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे आणि नव्याने आलेले हा शब्दही चुकीचा आहे, कारण पूर्ण आमच्याशी समरस झाले असे धनंजय महाडिक, अमल महाडिक आणि सगळे जयंत पाटील सगळे मंडळी, या सगळ्यांच्या प्रयत्नाचा एक मोठा प्रवास आहे. आणि मला आज खूप आनंद होतो. आई अंबाबाईचे मी खूप आभार मानतो, साष्टांग नमस्कार घालतो, ज्योतिबाला साष्टांग नमस्कार घालतो की आज ह्या सगळ्या परिश्रमानंतर भारतीय जनता पार्टीचा ब्रँडेड कमळ चिन्हाचा महापौराचा फॉर्म भरायला आज दुपारी 3 वाजता आम्ही आला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी युती झाली, जनस्वराज्य वेगळ्या लढल्यानंतरही त्यांचा एक आला, तोही आता बरोबर आला. अशी 26, 15, 4 आणि 1 अशी 46ची टोटल झाली आणि त्यामुळे 41 जण हे महापौर व्हायला लागतात. त्या तुलनेमध्ये 46 जण हे निवडून आलेले आहेत. खूप जण राहुल चिकोडे सारखा 41 मताने म्हणजे 20 मताने पडला, अशी पडलेलीची पण मोठी यादी आहे की जे नीट झालं असतं सगळं तर आम्ही 50-55 क्रॉस केलं असतं. आज दुपारी 3 ते 5 महापौराचा उमेदवारी अर्ज भरायचा असल्यामुळे भारतीय जनता पार्टी इतका मोठा पक्ष झाला तरी खूप लोकशाही पद्धतीने चालतो. त्यामुळे लोकल कोर कमिटीला तुम्हाला कोणती नावं वाटतात ती तुम्ही सुचवा असं माननीय प्रदेश अध्यक्षांनी म्हटलं आणि त्या नावावर दोघेच प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांचे जे आम्ही सहकारी आहोत, जर आम्ही प्रदेशाची कोर कमिटी म्हणतो त्यांच्याशी चर्चा करून निर्णय करतात त्याप्रमाणे इथल्या नेतृत्वाने 6 नावं सुचवली होती, ज्यात प्रमोद भगवान देसाई, रुपाराणी संग्रामसिंह निकम, विशाल किरण शिराळे, वैभव अविनाश कुंभार, विजयसिंह वसंतराव देसाई, विजयसिंह पांडुरंग गाडे पाटील. तर त्यातलं आमच्या प्रामुख्याने 2 नेते, राज्याचे अध्यक्ष रवीजी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी आम्हा सगळ्यांशी चर्चा करून रुपाराणी संग्रामसिंह निकम हे नाव महापौरांसाठी फायनल करून मला घोषित करण्याचे अधिकार दिले. आम्ही पाठवलेला कागद हा त्यांनी परत पाठवून त्याच्यावर ह्या नावाची घोषणा करा असं मला कराडला झालेत राज्याचे अध्यक्ष, परंतु त्यांनी दोघांनी सकाळी 6 वाजता रवीजींनी कराडसाठी प्रवास सुरू होण्यापूर्वी देवेंद्रजींची कन्सेंट घेऊन की आता हे चंद्रकांत पाटलांना आपण घोषित करायला परवानगी द्यावी. अशी परवानगी मला 2 ठिकाणची मिळाली. एक घोषणा कोल्हापूरची आहे ते मी आज करेन, एक घोषणा उद्या करण्याची आहे ती उद्या करेन, तर ती बाहेरची आहे. तर मला असं वाटतं की आज ही घोषणा करण्यासाठी सगळ्या नगरसेवकांना BJPचे आम्ही बोलवलं होतं. त्या सगळ्यांपुढे हा निर्णय घोषित केला. त्या सगळ्यांचं जेवण होऊन ते आपापल्या घरी जातील, 2:30 वाजता पुन्हा येतील आणि शिवसेना, BJP आणि राष्ट्रवादी आता नवीन जनस्वराज्य हे सगळेजण एकत्रित फॉर्म भरत जातील. दादा, एकूण 2च महापौर होतील का आणखी काही होण्याची शक्यता आहे? किती होते? राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट ही आज ठरवलेली उद्या करता येईल अशी काही गॅरंटी नसते. पण म्हणून मग आज ठरवायचं नाही असं नाही. त्याप्रमाणे आम्ही काही ठरवलं, माननीय देवेंद्रजींशी बोललो आणि त्यांनी
त्यांनी त्यातून असा प्रस्ताव मांडला आहे की आज तुम्ही हे पहिलं घोषित करा. जरा एक महिनाभर महापौर उपमहापौर तुम्ही आज लगेचच बहुधा 7 तारखेला नोटीस निघेल 14 तारखेच्या स्थायीच्या बैठकीसाठी, स्थायीच्या निवडणुकीसाठी. तर त्या स्थायीच्या निवडणुकीच्या आधी 2 दिवस स्थायीची नावं द्यायची आहेत, कॉपची नावं द्यायची आहेत, 2 ज्या समित्या आहेत त्याची नावं द्यायची आहेत आणि 14ला मग स्थायीचा अध्यक्ष, 2 समित्या, कॉप हे पाहण्यात येते. तुम्हाला असे टप्प्याटप्प्याने पुढे जात. जसं एक प्रयत्न असा आहे की शिक्षण मंडळ जे बरखास्त झालं ते पुन्हा जिवंत करता येईल का, की ज्यातून खूप अभ्यासू लोकांना, कारण त्याच्यामध्ये नगरसेवक असलेले असं नसतात, समाजातले लोक जातात, त्यांना आपल्याला ॲडजस्ट करता येईल, जबाबदारी देता येईल, संधी देता येईल. आणि परिवहन हे आणखीन आहेच. त्यामुळे त्यांनी सगळ्या पक्षांना इंडिपेंडेंटली बघून असं म्हटलं की फार आधी 5 वर्षानंतर काय, 4 वर्षानंतर काय, आज नका ठरवू. आज हे ठरलं की महापौर BJP, उपमहापौर शिवसेनेला दिला. शिवसेनेने ठरवायचं की त्यांचा उपमहापौर की जनसुराज, त्यांची चर्चा चालू आहे. आणि स्टँडिंग भारतीय जनता पार्टी असं आज जेवढं ठरवायला हवं तेवढं ठरवलं असं देवेंद्रजींनी पण म्हटलं. आणि देवेंद्रजींचं म्हणणं आहे आमच्या दृष्टीने नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा करायची नसेल तर इच्छा व्यक्त करायची. देवेंद्रजींनी इच्छा व्यक्त केली ती आम्हाला आज्ञा आहे. आणि त्यामुळे जरी जास्त लोक ॲडजस्ट होतील तरीही देवेंद्रजींचा इच्छा आज्ञा म्हणून आम्ही काम करतो. एवढं तुम्हाला कळतं तेवढं मला 1%ही कळत नसल्यामुळे मला सारखं तुमच्या संपर्कात राहावं लागतं. आता गाडीत बसली घाई असून तुला विचारतो की ही कधीची बातमी आहे. तुम्हाला काही अंदाज वगैरे आहे का? पुन्हा तेच राजकारणात काही होऊ शकतं. जसं कल्याणला त्यांनी केलंच ना, म्हणजे शिवसेनेला पाठिंबा दिला, तर त्यावर उद्धवजी आणि संजय राऊत अस्वस्थ झाले, रिॲक्ट झाले. आता असं मुंबईत मनसेने करायचं ठरवलं असेल माहीत नाही का, कल्याणच्या आलेल्या रिॲक्शनमुळे ते तसं करणार नाही का. आता कल्याणची रिॲक्शन सहन केलीच आहे, आता आणखी एक रिॲक्शन सहन करणार आई आपलं मराठीत वाक्य आहे, ग्रामीण माणसं ग्रामीण शोधत, आपण म्हणतो ना आई काय नाही आले. त्यामुळे त्यांनी काय निर्णय केला की आता कल्याणची रिॲक्शन पुरे असा निर्णय केला आहे, आई काय नाही आगाई काय नाही, मला काही फॉर्म्युला सांगलीला आहे का म्हणजे कोल्हापूरला कसं झालं की युती म्हणूनच लढलो आणि युती म्हणून सगळ्यांना चांगल्या जागा आल्या, त्या जागांच्या प्रपोर्शनमध्ये पदं मिळाली. सांगलीला युतीच झाली. त्यामुळे क्लिअर कट BJPचे 39 आहेत. 39 इक्वल झाल्या. तर इक्वल होत असताना समोर अजितदादांचे 16 आहेत, शरद पवार साहेबांचे 3 आहेत, एकनाथजींचे शिवसेनेचे 2 आहेत. त्यामुळे अडचण काहीच नाही आहे. आता ठरवावं लागेल की 39ला कोणाकोणाची जोड द्यायची. जोड देणारा काय साईजचा आहे त्याच्यावर त्यांना पदं देण्यात येईल. आपल्यासोबत एका बाजूला शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे आणि नव्याने जनसुराज्य आहे. हा, आता तुम्ही नव्याला पण तोच प्रश्न होता माझा की उपमहापौर परत हे जनसुराज्य देण्यापाठीमागचं प्रमुख काय आहे? नाही. आमच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये पहिल्या वर्षी महापौर BJP, उपमहापौर शिवसेना असं ठरलं आहे. शिवसेनेने जनस्वराज्याला का द्यावा हा त्यांच्या पत्रकार परिषदेत विचारण्याचा पहिला प्रश्न असतो. महिलांचं राज्य आहे. इकडे उपमुख्यमंत्री पण एक प्रसंग असा आहे की त्यात विनोद करू नये, पण महिलांचं राज्य आहे. 29ला 33% आरक्षण यायचं आहे. हां, समजा महाराष्ट्राची विधानसभा डिलिमिटेशननंतर 288 जर राहिली तर 100 महिलांना आमदार करायचे आणि केंद्राची 542 लोकसभा राहिली तरी सुद्धा जवळजवळ 150 पावणे महिला आमदार करायचे. त्यामुळे महिलांना दुसरं म्हणजे काय, आता ही वेळ नाही तर तुम्ही याच्यावर तासभर भाषण करू शकतो. आपल्या समाजामध्ये महिला मागे कधीच नव्हती, ती बरोबरची होती. आक्रमणामुळे ती मागे राहिली. पुरुषाने तिला वाचवण्यासाठी, ते अन्याय करण्यासाठी नाही, तिला लपवलं. 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिला पुन्हा बाहेर काढायला हवं होतं. तो बाहेर काढण्याचा स्पीड थोडा कमी आहे, तो वाढवण्याचा मोदीजी प्रयत्न करतात.
अडीच वर्ष दादा, महिलेला म्हटलं ना की आज आम्ही एवढंच ठरवलं की बीजेपीचा अडीच वर्षासाठी ओबीसी कॅटेगरीला महापौर पद आहे. नाही, अडीच ते- वर्ष ठेवणार का महापौर पद? इतकं सोपं राजकारण असतं ना तर तुम्ही पण आला असता. लय कठीण असतं, लय गुंतागुंतीत असतं. दादा सांगितलं शिराळ्यामध्ये शिराळ तालुक्यामध्ये जी घटना घडली त्यात इमिजिएट त्या अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्याची इन्क्वायरी सुरू केली. बऱ्याच वेळेला आपण तातडीने सस्पेंड करतो आणि मग ते मॅटमध्ये घेतो. त्याला एक प्रोसिजर लागते. मान्य मुख्यमंत्री महोदयाने एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रोसिजर समजावून सांगितली की त्याच्यामध्ये पहिलं रजेवर पाठवायचं. मग कारणे दाखवा नोटीस द्यायची असते. मग त्याच्यात तो त्याच्यावर तू कारणे दाखव असं ते वेल प्रूफ करायला लागेल. तर ॲक्शन झाली. मोठ्या प्रमाणात पिंजरे आणि पकडण्याचा मोहीम सुरू झाली. त्या मुलाच्या घरच्यांच्या अकाउंटला आज वर्किंग डेज ऑफ 25 लाख RTGS पोहोचतो.